नमस्कार मित्रांनो, आज आम्ही वन डे ट्रिपचं नियोजन केलेलं आहे. आज आम्ही चांदोली धरण पाहण्यासाठी निघालेलो आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत. माझ्यासोबत आता माझे मित्र अभिजित डॉक्टर, सागर गौड, अमर पाटील आणि प्रशांत जाधव हे आहेत. आता आम्ही जरा शिराळाच्या पुढे आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी एक अर्ध्या तासात आम्ही आता चांदोली धरणापाशी पोहोचेन. बघा हा दूधसागर कॅनॉल आहे हा. त्याच्या टनेलमधून आता आम्ही निघालोय. थोडा आता चहाचा ब्रेक घेतोय. थोड्या वेळातच आता आम्ही चांदोली धरणाजवळ पोहोच आता आम्ही धरणाच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचलो आहोत. समजलं होतं की सध्या काही कारणास्तव धरण बंद आहे. पण हे बघा हे असे कचरा वगैरे केल्यामुळं तिथं बंदी घातलेली आहे. बघा हे लोकांनी किती घाण केलेली आहे. अतिशय चुकीचं आहे. जेवणं करतात आणि इथंच टाकतात सगळं. हे अतिशय गैरप्रकार आहे. किती छान आपला हा निसर्ग आहे चांदोली धरणाचा. हेच पाणी आम्हाला खाली वारणेला येतं. वारणा नदीतून आम्हाला वारणा नगरला सुद्धा हेच पाणी प्यायला येतं. त्यामुळं या लोकांनी जी बंदी घातलेली आहे लोकलच्या, ते अतिशय योग्यच आहे असं मला वाटते. हे बघा किती शांत आणि छान प्रवाह आहे. मस्त. तुम्ही पण या, व्हिजिट करा, पण घाण करू नका. स्वच्छता ठेवा. आपलीच नदी आहे, आपलाच निसर्ग आहे, आपलंच धरण आहे आणि हेच पाणी आपल्याला खाली प्यायला सुद्धा येतं. त्यामुळं आपण सर्वांनी या पद्धतीने सगळ्यांनी काळजी घेतली आहे. हे बघा इथं आता आम्ही आता मंतूर धरणावर आलोय. सगळ्यावरून मंतूर धरणात बघा लहान लहान छोटी छोटी गावातली मुलं आंघोळ करतील दिसतात. आम्ही पण त्याचा आस्वाद घेतला. अतिशय छान सुंदर पाणी आहे. कावळ्याचा डोळा जसा असतो त्याप्रमाणे पाण्याचा कलर आहे इथला. मुलं सुद्धा सुट्टीमुळं या पाण्याच्या पोहण्याचा आस्वाद घेत आहेत. यानंतर आता आम्ही आंघोळीनंतर तासभर आंघोळीनंतर आता आपण जेवणाकरता जाणार आहे. बघा आता आम्ही येथील प्रसिद्ध अशा आमीनबाई यांच्या हॉटेलला व्हिजिट केलेली आहे. अतिशय छान आणि सुंदर जेवण इथे मिळते. मला वाटते बऱ्यापैकी 3-4 वर्ष झालं तर मी इथं येतोय जेवणासाठी खास येतोय. अतिशय चांगलं बोकडाचं मटण इथं खायला मिळते. अमीनबाईंचं असे प्रसिद्ध चांदोली धरणामधील एक हॉटेल वजा धाबा मानले तर चालेल. पण प्रसिद्ध आहे. प्युअर मिळते इथं. तुम्ही पण या मित्रांनो आणि जेवणाचा आस्वाद घ्या. अतिशय छान ट्रिप झाली आणि जेवणसुद्धा अतिशय उत्तम आहे. बऱ्याच दिवसांना आम्हाला मित्रांना वेळ मिळाला. सागरसुद्धा आपल्या व्यस्त कामातून आज त्याने वेळ काढलाय आणि आम्ही इथं आलोय. धन्यवाद.